प्रेक्षक बांधवांनो, आमच्या कार्यकर्त्या लोकांनी, ठेकेदार साहेबांनी पाऊण घंट्याचा वेळ दिला होता. काय म्हटलं होतं तुम्ही ना, मोरेश्वर शाहीर तुम्हाला पाऊण घंट्याचा वेळ आहे. मी म्हटलं पाऊण घंट्यात एक गाणं आणि एक प्लॅटिंग होऊ शकत नाही, म्हणून मी या बुधा शाहीरवर 2 गाणे टाकले. एक शाहिरी गीत आणि एक गुरुचं गीत, की गुरु शाहिरी करणारा गुणवान पाहिजे, गुरु विना ज्ञान नाही, गुरु हा विद्वान पाहिजे. हे ज्ञानाचं गीत आहे, ज्ञानाचं, फालतू फालतू नाही आहे. मग या बुधा शाहीरनं पाऊण घंट्याच्या अंदर या दोन्ही गाण्याचं उत्तर मला द्यायला पाहिजे होतं. यानं 2 गाण्याचं उत्तर दिलं का? दिलं का? याले प्लॅटिंग काढायला कोण सांगितलं? हा, कोण सांगितलं बुधा तुले प्लॅटिंग काढायला? का मोरेश्वर शाहीर प्लॅटिंग नाही काढणार? काढू शकतो. तुला मला पाऊण घंटा आणि तुला 1.5 घंटा काढून घेतला. म्हणजे एवढं सांग, काढून घेतला 1.5 घंटा. बुधा, तुझी शाहिरी गेली कामातून. कारण मी काय म्हणतो दादा, ये तुर्रे के धुरंधर शायर जाने माने वस्ताद है. बुधा शायर वस्ताद. ये तुर्रे के धुरंधर शायर जाने माने वस्ताद है, और शायरी कैसी की जाती इन्हें अच्छी तरह याद है. अरे हमें भी बुधा शायर, हमारे सच्चे शाहिर पे नाज है, और हमें भी हमारे सच्चे शाहिर पे नाज है. समझ के करना बुधा शायर शायरी, तुम्हारा मुकाबला हमारे से आज. हे धोन धतुरे म्हणणे चालणार तू येवले सोंग, हे आपल्या जवळ ठेव. पहिला फेर तुला पहिल्यांदा म्हणलं, पहिला फेर माय. मी जे जे तुले विचारीन, जे जे गाणं म्हणीन, तुले त्याचं उत्तर द्या लागेल. तुला उत्तर नाही दिलं मा गाण्याचं, तू याजवळ आहेस नाही तर कुठून द्यायची, असं समजा लागेल ना म्हणे. म्हणून तुला दिलं चुतिया बनवून लोकाले. तो दुय्यम करायला आला का लोकांनी चुतिया बनवायला आला का? शाबास. त्याच्याजवळ एकच शेर होता, एकच शेर. मुजोरी करने वाले के कनपट में तानते. मग काहीच नाही याच्याजवळ. शायर बुधा, हम बोलेंगे नहीं, हम करके दिखा देंगे. क्या बात है? हम बोलेंगे नहीं, हम करके दिखा देंगे. असली शायरी किसे कहते, ये जनता को सिखा देंगे. हमें भी मालूम है कि तुम्हारे शायरी में कितना दम है. तुम्हें भी मालूम है तुम्हारे शायरी में कितना दम है. अरे हार होगी या जीत, इसमें क्या कम है? हार होईल ना तर जीत होईल. कनपट में तानते हैं. 50 वर्षाचा काळ लोटला, कनपटात कोणाच्या मारतानी तर नाही दिसला. हा ठीक आहे,
जवाब है मेरे पास तेरा वाला। क्या बोल रहा हूं मैं? सोच समझ के बात करना बुधा। तुम किसके कनपट में तानते हैं? सोच समझ के बात करना बुधा। तुम किसमें किसके कनपट में तानते हैं? अरे हम कौन है, हम कौन है तुम अच्छी तरह पहचानते हैं। ये असली जोड़ है तेरा, असली कोई नकली नहीं। हम कौन है तुम अच्छी तरह पहचानते हैं। तुम हमें मानते हैं तो हम भी तुम्हें मानते हैं। तुम हमें मानते हैं तो हम भी तुम्हें मानते हैं। और कनपट में मारने वाले का हम मुंह फोड़ना भी जानते हैं। फोड़ डालेंगे मुंह हम। किसकी ताकत है कनपट में मारने की? मार के बता दो। प्रश्न विचारला होता याला काय? एक भगवान आणि एक भक्त। त्या देवानं त्या भक्ताला माती दिली, गड्डा केला आणि त्याला दफन केलं। त्या भक्ताचं नाव काय? देवाचं नाव काय? पहाडाचं नाव काय? त्या राज्याचं नाव काय? काय सांगितलं? शंकरजी देव आणि भक्त अगोचर आणि बुधा गेला महादेवाले सातपुड्या पहारावर। तिथं जाऊन बस आणि तिथं आसनला त्या तपश्चर्या करता महादेवात जाऊन। शाहीर बुधा शायरी सामना ऐसा नहीं किया जाता। शायरी सामना ऐसा नहीं किया जाता और हमारे गाने का जवाब ऐसा नहीं दिया जाता। शायरी सामना उसको कहते हैं। शायर का साथ शायरी सामना उसको कहते हैं जो जवाब का सवाल देंगे बराबर की शायरी करते हैं। तो शायर बुधा कोई बात नहीं, कोई बात नाही। आता प्लॅटिंगला सुरुवात केली तुला काहून ते प्लॅटिंग काढलं मला चांगल्या रीतीने माहित आहे। त्या नसणाऱ्या पुऱ्या ओळखतो 50 वर्ष माय फुकतात नाही गेली। हा त्याला मालूम आहे का मोरेश्वर साहेब शेतकऱ्याचं प्लॅटिंग काढते ते याच्या अगोदर काढू दे ना आपल्याला। हो कशी भेटून जातील लोकांकडून थोडेसे लोकांत फिरलं म्हणजे बरोबर काय हरकत नाही। कार कार समजलं तुझी शायरी काय हरकत नाही। आता एक माझं गाणं आहे का मराठी तर्ज आहे। एक मराठी तर्ज आहे। झुमका वाली पोर, झुमका वाली पोर नदी चढी न चालली। झुमका वाली पोर नदी चढी